नमस्कार मित्रांनो, मी सखी. कधी निसर्ग निराळा, ऋतूंचा हा खेळ सारा, कधी ऊन कधी पाऊस, कधी सोसाट्याचा वारा. या सुंदर वातावरणात आपण निघालो आहोत रतनवाडी येथील अमृतेश्वर या मंदिराला भेट द्यायला. हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. रतनगडच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किनाऱ्यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इसवी सन 11व्या शतकातील एक प्राचीन मंदिर. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना. सामूहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची सुंदर अशी रचना करण्यात आलेली आहे. मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते. मंदिराच्या भिंतींवरचे कोरीव काम, त्यानंतर विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, त्याचबरोबर इतर हेमाडपंथी मंदिरात असणारे हे यक्ष आणि बारीक बुट्टीदार असे काम, इतकी डिटेलिंग आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते. मंदिराला 2 प्रवेशद्वार आहे आणि दोनही प्रवेशद्वारातून आपल्याला शिवलिंगाचे दर्शन जे आहे ते घेता येते. अतिशय छान सुंदर पाण्याच्या आतमध्ये असलेले हे अमृतेश्वर महादेव मंदिरामधील शिवलिंग अतिशय सुंदर, मनमोहक, विहंगम. मंदिर फिरताना हे लक्षात आलं की मंदिराच्या बाहेरच्या बाजूने एकही जागा अशी नाही आहे की ज्याच्यावर सुंदर नक्षीकाम आणि सुंदर शिल्प नाही आहेत. आपण आता मंदिराच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत आलेलो आहोत. या दरवाजाने सुद्धा आपल्याला आतमध्ये प्रवेश घेता येतो. मंदिराचे उत्तुंग शिखर आणि हा मंदिराच्या मागच्या बाजूचा अजून एक रस्ता, या रस्त्याने सुद्धा आपल्याला आतमध्ये प्रवेश करून शिवलिंगाचे दर्शन घेता येते. मागच्या बाजूच्या दरवाजांवरही आपल्याला सुंदर नक्षीकाम जे आहे ते पाहायला मिळतं. आणि या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला मैथुन चित्र जे आहे किंवा मैथुन शिल्प म्हणूया आपण, ती आपल्याला पाहायला मिळतात. तीही तेवढीच देखणी आहेत. मंदिर पाहतानाच सुंदर असा पाऊस सुरू झाला. अतिशय छान असा निसर्ग जो आहे बदलून गेला. ह्या पावसामुळे मंदिराचं जे सौंदर्य आहे ते अजूनच खुललं आणि या पावसात भिजता भिजता मंदिर पाहण्यामध्ये मजा आली. हे मंदिर जे आहे ते पाहण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. इथला प्रत्येक खांब आणि इथली प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर आहे की पाहताना मन भरून आलं. हा या मंदिराचा सभामंडप आहे.
या मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक खांब, अष्टकोणाकृती याची रचना आहे. खरंच वेळ थांबली आहे. इतकं सुंदर असं वाटत होतं या मंदिरातनं बाहेर निघू नाही. इतकी छान रचना 12व्या शतकामध्ये केलेली आहे. अनेक ऊन, पाऊस आणि अनेक प्रकारचे या गोष्टी सहन करून सुद्धा हे मंदिर दिमाखात असेच उभे आहे आणि आजही अनेक भाविकांना आणि पर्यटकांना आपल्याकडे ओढत आहे. या मंदिराकडे आपण जेव्हा गेलो त्यावेळेस इथे प्रचंड भाविकांची गर्दी आपण बघितली. बरेचसे लोक जे आहेत ते हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी आलेले होते. छानसं हे सौंदर्य पुन्हा एकदा डोळ्यात भरून आता निघण्याची वेळ झाली आहे. झालेली संध्याकाळ, पडणारा पाऊस, मंदिर आणि अप्रतिम सौंदर्य. निघण्याची इच्छा होत नाही आहे, परंतु आपल्या जाण्याची वेळ झाली आहे आणि हे मंदिर जे आहे ते बघितल्यानंतर मन इतकं आनंदात होतं. जाताना अतिशय शांतता लाभली मनाला. मित्रांनो, आम्ही दाखवलेलं कंटेंट जे आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच सुंदरशा मंदिरामध्ये, जिथे गेल्यानंतर वेळ थांबल्यासारखी वाटेल. निसर्ग जो आहे तो अतिशय देखणा वाटेल आणि जाताना मनाला हुरहुर लागेल. अशा एखाद्या मंदिरात पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या.